ती खूप क्लोज होती माझी, आई बाबांपेक्षा पण जास्त जवळची वाटायची. मी पण तिच्यासोबत सगळं शेअर करायचो, ती पण मला खूप जीव लावायची. एक दिवस एका रोड ॲक्सिडेंटमध्ये आम्हाला सोडून गेली. मी ना त्या शॉकमधून बाहेरच पडू शकत नव्हतो. या सगळ्या गोष्टींवर ओव्हरकम करण्यासाठी मी कॉलेजच्या मित्रांसोबत एकदा गेलो ट्राय करायला. त्या क्षणापुरता का होईना मी या सगळ्या दुःखातनं बाहेर पडत होतो. आणि मग तुला या सगळ्याची सवय लागली, मग पैसे कमी पडायला लागले आणि म्हणून तू पैसे चोरायला लागलास. त्यासाठी तू बँकेचे सर्व्हर हॅक केलेस, बरोबर ना? कुठे ठेवलेत ते सगळे पैसे? आजी आजोबांकडे. कुठले आजी आजोबा? त्याच आजी आजोबांकडे ज्यांची PF इन्शुरन्स पेन्शनचे पैसे एखाद्या डॉक्युमेंटसाठी बँककडनं अडकवले जातात. त्यांचीच मदत करायची माझी ताई. त्यांची परिस्थिती आम्हाला बघवायची नाही, म्हणून आम्ही हे सगळं करत होतो. आमचं स्वप्न होतं आम्हाला खूप मोठं वृद्धाश्रम सुरू करायचं होतं, तेही कोणाची मदत न घेता. म्हणून मी हे सगळं केलं. तुम्ही हवं तर माझे बँक अकाउंट चेक करा, मी एकही रुपया माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेतला नाहीये. आमच्या घरी कमवणारी फक्त आमची ताई एकटीच होती. ती आमचा सपोर्ट होती. ती गेल्यानंतर आम्ही खूप प्रॉब्लेम्स फेस केलेत, पण मी एकही रुपया माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेतलेला नाहीये. मी माझ्या ताईला खरंच खूप मिस करतो यार. ताई खूप मिस करतो. शांत हो पार्थ. पण मग तुझ्या अशा वागण्याने तुझी बहीण परत येणार आहे का? तू जर असंच वागत राहिलास तर तुझ्या बहिणीला बरं वाटणार आहे का? आणि तुझ्या आई वडिलांनी ऑलरेडी तुझ्या बहिणीला गमावलंय. त्यांनी जर तुलाही गमावलं तर यांची काय अवस्था होईल याचा विचार केलायस तू कधी? तुला जर मरायचंच असेल तर आपल्या देशासाठी बलिदान दे. किमान तुझ्या आई वडिलांना या गोष्टीचा तरी आनंद होईल की माझा मुलगा काहीतरी चांगलं काम करताना गेला. आजी आजोबांसाठी बँकेचे सर्व्हर्स हॅक केलेस. टॅलेंट तर आहे तुझ्यात, मग तुझ्यातल्या या स्किलचा वापर चांगल्या कामासाठी कर, आपल्या देशासाठी कर. हे बघ, हॅकिंगचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी करूच शकतो. फक्त आता तुझी तयारी आहे की नाही तेवढं मला सांग. आणि जर तू हे सगळं करायला तयार असशील तर तुझी ही बहीण कायम तुझ्या सोबत असेल, आयुष्यभर. हो ताई. त्या दिवशी बॉस माझ्या लाईफमध्ये माझ्या बहिणीसारखी आली आणि मला या सगळ्या जाळ्यातनं बाहेर काढली. नाहीतर टीम आज मी पण असतो त्या गुलाबच्या पार्टीमध्ये, त्या 100 जणांमध्ये ना माझं पण नाव असलं असतं. बट आय एम लकी. बॉसने मला आयुष्याचा खरा अर्थ दिला आणि जगण्याचा मोटिव्ह पण दिला.